बैठकीचं वृत्त फेटाळलं। उबाटाच्या खासदारांसोबत कथित बैठकीचं वृत्त पूर्णपणे निराधार। हे वृत्त खोडसाळ आणि गैरसमज निर्माण करणारं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। अरविंद सावंतांचे हितशत्रूंच्या अशा बातम्या पसरवत असतील। सावंतांबद्दल मला वाईट वाटतं, त्यांना वारंवार अग्निपरीक्षा का द्यावी लागते। कथित भेटीच्या मुद्द्यावरनं नरेश म्हस्केंचा अरविंद सावंतांना टोला। राष्ट्रवादीनं बोलवलं तर प्रचाराला जाणार। बारामती पोटनिवडणुकीवरनं सुप्रिया सुळेंचं सूचक विधान। मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या निधी वाटपावरनं खळबळ। सत्ताधाऱ्यांवर कोटींचा वर्षाव तर विरोधकांची 25 लाखात बोळवण। महायुतीकडनं समसमान वाटपाचं आश्वासन, प्रत्यक्षात तफावत। बंधू अशोक खरातच्या कारनाम्यांचा काळा चेहरा समोर। तब्बल 160 GB डिजिटल पुरावे जप्त। लॅपटॉप सहित सगळा डेटा SIT-कडनं स्कॅन। खरात भोवतीचा फास अधिकच घट्ट। नाशिकमध्ये भाजप युवा मोर्चा आक्रमक। धर्मांतरण आणि महिलांवरचे अत्याचार प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मल्टीनॅशनल कंपनी बाहेर आंदोलन। आंदोलकांकडनं जोरदार घोषणाबाजी। नाशिकच्या नामांकित कंपनीत लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी गोपनीय पद्धतीनं वेषांतर करून केला भांडाफोड। CCTVच्या आधारे ठोस पुरावे गोळा करून कारवाई। नाशिकमध्ये महिलांचे अश्लील व्हिडिओ काढणाऱ्या रवींद्र एरंडेवर आणखी एक गुन्हा दाखल। तर रवींद्र एरंडेच्या घरातनं पोलिसांनी जप्त केले बनावट नियुक्तीपत्र। नाशिक जिल्हा कायद्याचा वाली जिल्हा नाशिक शिंदेंसोबतच्या कथित बैठकीचं वृत्त फेटाळलंय। अशी कोणतीही भेट किंवा बैठक झाली नाही असं म्हणत हे वृत्त ठाकरेंच्या सेनेनं फेटाळल्याचं कळतंय। दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या खासदारांसोबत कथित बैठक झाली अशी बातमी समोर आली होती आणि या बैठकीमध्ये पक्षांतर करणाऱ्या खासदारांना पद द्यायचं आश्वासनही दिलं गेलं असं बोललं जात होतं। या कथित भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं। मात्र ठाकरेंच्या सेनेनं खासदारांच्या या कथित बैठकीची चर्चा फेटाळली आहे। दरम्यान यावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदारांनी शिंदेंवर टीका केली आहे। सत्ताधारी शिवसेनेचे खासदारच भाजपच्या गळाला लागल्याचा दावा राऊतांनी केलाय। ऑपरेशन जे असतं की नाही हे एकदाच केलं जातं। वारंवार एखाद्या शरीराचं जेव्हा ऑपरेशन करतात असं म्हणतात तेव्हा ते डेड बॉडीचं ऑपरेशन असतं। ती डेड बॉडी नेतात ना, आणि डेड बॉडी सध्या त्यांच्या पक्षाची देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे। खरं म्हणजे त्या ऑपरेशन सध्या जे सुरू आहे ते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पक्षाचं करतायत। शिवसेनेचे खासदार 9 खासदार हे एकजुटीनं एकत्रित आहेत। काही नावं त्यात वाचली, मला हसायला आलं सकाळी। कुठेतरी छापून आलं, मला कोणीतरी पाठवलं। अत्यंत हास्यास्पद आणि मूर्खपणाचं, आणि ज्या कोणी बातमी दिली आहे त्याने स्वतःचं हसं करून घेणारी बातमी दिली आहे। पुन्हा कोणाची नावं त्यात टाकली सगळेच। हां, म्हणजे आता उद्या माझंही नाव टाकतील, आदित्य साहेबांचं नाव टाकतील आमच्या। काही नाही, सध्या अशा बातम्या ज्या पेरल्या जात आहेत वातावरण गरम करण्यासाठी। त्या बैठकीला 6 जण हजर होते, बाकी 2 जण कुठे व्हिडिओ करून बोलले। माझं सगळे मोबाईल देतो तुम्हाला माझे। त्यात एका जरी ठिकाणी त्यांचा कोणाचा कॉल आला किंवा मी बोललो तर जी शिक्षा द्याल ती हजर घेईन मी वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक आहे। आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे ज्या शिवसेनेचं नेतृत्व करतात त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसैनिक आहे। उभा चिरला ना मला तरी मातोश्रीची पताळणा होणार नाही आणि उद्धवजींना सोडणार नाही। समोर दिसते ना मूर्ती म्हणूया पाहिजे तर, दगडांच्या मूर्त्या केल्या ना किंवा मातीच्या घडवल्या, आईने जन्म दिला, ती मूर्ती वंदनीय
हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी ठाकरेंनी घडवलेली आहे, लक्षात ठेवा. आमदार केलं मोठ्या साहेबांनी, खासदार केलं उद्धव साहेबांनी. त्याची प्रतारणा करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करणं आहे, लक्षात ठेवा. असले घाणेरडे संस्कार बाळासाहेबांचे विचार नाही. बरं, गद्दारांच्या बाबतीत बाळासाहेबांचे विचार काय होते ते सांगा पहिल्यांदा. काही वर्तमानपत्रांनी त्यांना काही चुकीच्या बातम्या दिल्यामुळे त्यांनी अशा बातम्या छापून आणल्या आणि अशा पद्धतीचं पसरवत आहेत. त्याच्यामुळे ऑपरेशन टायगर कुठेही अस्तित्वात नाही आणि ज्या पद्धतीनं एकजुटीनं सर्व ठाकरे गटाचे खासदार उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीमागे आहेत, त्याच्यामुळे असं घडणार नाही याची सर्वांना खात्री आहे. त्या बैठकीमध्ये जे आहेत काही उभाटा पक्षाची खासदार आहेत ते उपस्थित होते. काय नेमकं त्या बैठकीमध्ये? माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे केंद्रातील गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की कुठल्याही प्रकारची बैठक उबाटाच्या खासदारांच्या समवेत आमची झालेली नाही आहे. ऑपरेशन टायगर वगैरे हा काही विषय पण नाही आहे. खोडसाळ बातम्या देणं ही चुकीचं आहे आणि अशा प्रकारची कुठलीही बैठक आमची आणि उबाटाच्या खासदारांची झालेली नाही आहे. उबाटातीलच काही लोक अशा पद्धतीने बातम्या पसरवण्याचं काम करत आहेत. आपल्या खासदार आमदारांवरती प्रेशर आणण्याकरता अशा पद्धतीच्या बातम्या उभाटातीलच काही नेते हेतुपुरस्पर समाज माध्यमांमध्ये अशा प्रकारच्या बातम्या पसरवित आहेत. हे बघा, अरविंद सावंतांच्या बाबतीत मला तरी असं वाटतंय की काही त्यांचे जे हितशत्रू आहेत पक्षांतर्गत ते अशा पद्धतीच्या बातम्या पसरवत असतील. त्यांच्यावर आज ही वेळ येते की माझा फोन तपासा, मी लिहून देतो, मी उभा चिरला तरी मी फुटणार नाही, ही सांगण्याची त्यांच्यावर जी वेळ आहे. मला खूप वाईट वाटतं आहे की पुन्हा पुन्हा त्यांना अग्निपरीक्षा का देण्याकरता कोण भाग पाडतं आहे. त्यांचं पक्षांतर्गत राजकारण असावं आणि पक्षांतर्गत राजकारणामध्ये अरविंद सावंत यांना बदनाम करण्याचा कोणतरी प्रयत्न करत असावा. संजय राऊत काय बोलतायत? अहो, त्यांनी त्यांच्या कटकारस्थानांमुळे आज त्यांच्या पक्षाची अवस्था मृतावस्थेत आलेला आहे. प्रयोगशाळेमध्ये ज्या पद्धतीने एखादी डेड बॉडी मुलांना शिकण्याकरता देत असतात त्याच पद्धतीने ही UBTची डेड बॉडी कधी शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांना वापरण्याकरता देतात अभ्यासाकरता, तर कधी काँग्रेसला वापरण्याकरता देतात. शवाग्रहातील जी डेड बॉडी असते ती अवस्था संजय राऊत सारख्या मंडळींनी UBTची केलेली आहे.